आता शेवगावात अवैध धंदा चालणार नाही, पोलिसांचा थेट इशारा। शेवगावात जेसीबीने पाडले कत्तलखाने, लोकांची गर्दी। शेवगाव शहरात शनिवारी पहाटे अक्षरशः धडधडीत ॲक्शन पाहायला मिळाली। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खाटीक गल्ली परिसरात एकाच वेळी 3 ठिकाणी स्फोटक धाड टाकत अवैध गोवंशीय कत्तलखान्यांना जमीनदोस्त केलं। या थरारक कारवाईत तब्बल 3,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत, तर 2 फरार आहेत। गुप्त माहितीच्या आधारे पहाटे 6 वाजता पोलिसांनी थेट धाड घातली। आत जे दिसलं ते पाहून सर्वच थक्क झाले। बंद घरांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री सुरू होती। पोलिसांनी जागेवरून 1 लाखांहून अधिक किमतीचे मांस आणि 3 लाखांहून जास्त किमतीचे साहित्य ताब्यात घेतले। आरोपी वाहिद कुरेशी आणि हमजा कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे, तर शाकिब कुरेशी आणि अनवर शेख हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। यानंतर नगर परिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कत्तलखान्यांची इमारत जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आली। जेसीबीच्या आवाजाने संपूर्ण खाटीक गल्ली हादरली। लोकांच्या डोळ्यांदेखत अवैध धंदा करणाऱ्यांचा बुरुजच पाडला गेला। या कारवाईनंतर शेवगावात प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी पावलाचं स्वागत केलं आहे। ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अजनाथ कोठाळे करत आहेत। पोलिसांनी सूचक इशारा दिला आहे, शेवगावात अवैध धंदा करणाऱ्यांना आता जागा नाही। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।